सर. मला वाटतं बेडची दिशा दक्षिणोत्तर आहे, हो ना? दक्षिणोत्तर आहे. चांगलं आहे. घरातल्या कर्त्या पुरुषाचं डोकं हे नेहमी दक्षिणेकडे असावं आणि पाय उत्तरेकडे असावे. पण यात काय त्रुटी आहे सांगू? हा जो बेडरूम आहे तुमचा, हा घराच्या वायव्य भागामध्ये आहे. आपल्याला संधी नाही, आपण बघून प्लॅनिंग करून घर तयार केलंय, तर ही उणीव तुम्ही आधी भरून काढू शकला असता. त्यामुळे होतं असं की घरात त्या बेडरूममध्ये जास्ती विश्रांती आणि स्वस्थता होत नाही. सारखं घराच्या बाहेर जास्ती कामानुसार जावं असं वाटतं. आणि घरात आल्यावरती पण ह्या भागात विश्रांती घ्यावं असं होत नाही. तो अनुभव तुमचा आहे का? हां, तसं जाणवतं. मी एकटा जरी असेन जेव्हा घरी, तेव्हा मी शक्यतो पलीकडच्या रूममध्ये झोपतो. माझा असा प्रश्न होता की माझी जी तिजोरीची जी दिशा आहे आणि त्याचं जे ठिकाण आहे ते योग्य आहे का? आत्ता तुम्ही वायव्य भागातच तिजोरी ठेवली आहे, त्यामुळे त्यालाही चंचलता, चंद्राची अनुकूलता त्याला लागते आणि ते पैसा टिकत नाही जागेवरती. तो सारखं प्रवासावरती, सामान घेण्यावरती, सामानाची जोडणी करण्यामध्ये तो खर्च पडतो. तर तो वायव्येकडून काढून तो उत्तर भागात करा. जिथे तुम्ही नवीन कपाट बनवत आहात त्या कपाटाच्या ठिकाणी तुम्ही तिजोरीची व्यवस्था करा आणि या बेडपेक्षा उंच, जमिनीपासून 2.5 फुटाच्या वरती लॉकरची व्यवस्था करा आणि ठेवताना उत्तरेकडे आणि कुबेराकडे, आणि कुबेराकडून आपण घ्यायचं आहे, जे उत्तरेला द्यायचं आहे आणि उत्तरेकडून घ्यायचं आहे. काही पुस्तकात असा उल्लेखही आढळतो की तिजोरी दक्षिणेला असावी, तर कुबेराची दृष्टी असावी. मी पुन्हा तेच सांगतो, ज्या दिशेला ठेवायचं आहे त्या दिशेकडे आपलं तोंड असलं पाहिजे, उत्तरेला तोंड असलं पाहिजे. उत्तरेकडे द्यायचं, कुबेराला द्यायचं आणि कुबेराकडून घ्यायचं. त्यामुळे आपलं तोंड उत्तरेला, आपली पाठ दक्षिणेला. पण दक्षिणात्य भागाचा वास्तूवरती प्रभाव असल्यामुळे साऊथ इंडियामध्ये दक्षिणेकडे तिजोरी ठेवावी असा त्याच्यात सगळीकडे उल्लेख आहे. म्हणून जे राजे राजवाडे असतील किंवा सरकारी अधिकारी असतील किंवा ज्यांचा लोखंडाकडून पैसा, लोखंड व्यापारातून असेल किंवा ज्यांना 2 नंबरचा इन्कम आहे, त्यांनी नक्कीच मंगळाच्या दिशेकडे, दक्षिणेकडे ठेवा. पण ज्यांचं, आपण शिक्षक आहात, आपण कलेचे प्रोफेसरही आहात, तर तुमचा पैसा हा साधा सरळ मार्गी आहे, तो उत्तरेकडे ठेवा, कुबेराकडे द्या. कुबेरा देवांचा आर्थिक संचालक आहे, तो आपली वृद्धी करेल. हा जो रंग द्याल तर तुम्ही मोत्याचा रंग, चंद्राचा रंग, पर्ल कलर या खोलीला द्या, हे तुम्हाला थोडं शांतता लाभेल. तसंच पाण्याचं गंगाळ इथे उत्तर भागामध्ये ठेवा, खिडकीकडे ठेवा. त्याच्यामध्ये पाणी भरून 2 रुद्राक्ष आणि 1 शाळीग्राम हे त्याच्यामध्ये ठेवा उत्तर भागामध्ये, आणि थोडी पिवळी फुलं त्यात ठेवा. हा एक उपाय आहे. वास्तू पिरामिड तुम्ही या खोलीच्या ईशान्य भागामध्ये ठेवा, जेणेकरून तुम्हाला या खोलीत जास्तीत जास्त विश्रांती घ्यावंसं वाटेल. म्हणजे बेडरूमची दिशा न बदलता त्यांनी हे जर तुम्ही सांगितलेले उपाय जर त्यांनी केले तर त्यांची अस्वस्थता किंवा चलबिचल जी होती ती कमी होईल. तर तुम्ही परत एकदा त्यांना सांगा काय तुम्ही उपाय सांगितले, म्हणजे आपले श्रोतेही ऐकत असतील. वायव्य भागामध्ये बेडरूम आल्यावरती एक सगळ्यात सोपा उपाय आपण करू शकतो की दिवसातले 10 मिनिटं या ठिकाणी ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप करायचा. शाळीग्राम ह्या खोलीच्या उत्तर भागामध्ये पाण्यामध्ये ठेवायचा, 2 रुद्राक्ष घालून, आणि पिवळी फुलं ठेवायची. आणि त्या खोलीला पर्ल कलर, मोत्याचा रंग, चंद्राचा रंग द्यायचा, जो शीतलता देतो. आणि त्याच्या बाहेर जर तुळस लावली त्या खिडकीच्या बाहेर तर अजून त्याचा फायदा होतो. आणि वास्तू पिरॅमिड ज्याच्यामध्ये रत्न, जे चंद्राचं रत्न आहे आणि बुध ग्रहाचं रत्न आहे, ते त्या पिरॅमिडमध्ये ठेवलं तर त्याचा फायदा होतो. तुम्ही या नक्की टिप्स दिल्यात सरांना, ती करून बघा. प्रयत्न करू त्या दृष्टीनं. आपलं बाकीच्या घरामध्ये काय आहेत गोष्टी? देवघर कुठे आहे, बैठक कुठे आहे? सर यांचं हे टॉयलेट आहे, तर मला वाटतं हे कोणत्या दिशेला येतं? घराच्या उत्तर. सर काय सांगताय? घराच्या उत्तर भागामध्ये टॉयलेट आल्यावरती ही जी वृद्धीची दिशा आहे, प्रगतीची दिशा आहे, तिथे आपण निषिद्ध भाग, जो पूर्वीच्या घरामध्ये तर परसाकडला म्हणजे मागे असायचा, तर तो भाग आपण घराच्या जी वृद्धी व्हायला पाहिजे, बरकत व्हायला पाहिजे अशा ठिकाणी आणून ठेवल्यामुळे तो एक निगेटिव्हिटी तयार होते. ती निगेटिव्ह ऊर्जा आपण पॉझिटिव्ह दिशेला, बुध ग्रहाच्या दिशेला आणून ठेवलेली आहे. त्याचा परिणाम पुन्हा
कमवतो आपण भरपूर, पण त्याचा अपव्यय होतो असा त्याचा फळ येतं. बाथरूम एक वेळ चालू शकते, पण यांनी कसं टॉयलेट आलाय उत्तरेला, त्याच्याभोवती पॅसेज आहे आणि पॅसेजमध्ये हे वॉशिंग मशीन एक अडगळीसारखं झालंय. तर आपण हे बाथरूम मध्ये ठेवा, अन्यत्र कुठे हलवा, हा पॅसेज मोकळा करा. तुम्ही छान दरवाजे बाहेर जायला केलाय तर तो मोकळा असावा. घरात येणाऱ्या ऊर्जेला जसं पाहुण्यांसाठी कुठलाही अडथळा करू नये, तसे ते ऊर्जाही आपले पाहुणे आहेत घरात, त्यांच्यामुळे आपलं घर चालतं. त्यांना मोकळीक द्या. आणि ह्या टॉयलेटसाठी वास्तू दिग्दोषनाशक यंत्र त्या टॉयलेटमध्ये बसवा. धातूचा पिरॅमिड ठेवा. परत जाड्या मिठाचा बाऊल आणि त्याच्यामध्ये स्फटिकाची माळ आणि काळ्या रंगाचा ब्लॅक टर्मरिन एक स्टोन येतो तो त्याच्यामध्ये ठेवा, जेणेकरून जी निगेटिव्ह ऊर्जा निर्माण होते ती शोषून घ्यावी. आता टॉयलेट पाडून परत कुठे हलवणं कठीण आहे, पण किमान तिथे निर्माण होणारी ऊर्जा ही डायल्यूट व्हावी असे काही उपाय. निगेटिव्हिटी कमी करायची आणि पॉझिटिव्हिटी वाढवायची, हे वास्तूचं ऊर्जा संयमित करण्याचं गणित आहे. बाहेर एक आहे बघूया. सर, यांचं हे उत्तरेचं अंगण, तर याविषयी तुम्ही काय सांगाल? घराचा दरवाजा पूर्वेचा आहे, प्लॉटचा दरवाजा दक्षिणेचा आहे, टॉयलेट उत्तरेला आलेला आहे आणि उत्तरेला मोकळं अंगण आहे. तर उत्तरेला मोकळं अंगण आहे ही चांगली बाजू आहे, थोडंसं बॅलन्सिंग करायला उपयोग होतो. परंतु वहिनींनी जी घरातली भांडी धुण्यासाठी जागा निवडलेली आहे ती प्लॉटच्या ईशान्य भागामध्ये निवडलेली आहे. ते अत्यंत चुकीचं झालं आहे. जिथे तुळशी वृंदावन असलं पाहिजे, जिथे सुशीरभूतता असली पाहिजे, तिथे माझं हे यंत्र सांगतंय की ईशान्येला त्यांनी खरकट टाकलं जातं. जिथे वास्तुपुरुष बरोबर शिर असतं, डोकं असतं, त्या ठिकाणी आपण जर अस्वच्छता केली तर ते घरातल्या व्यक्तींना सुशीरभूतपणा किंवा आस्वाद आल्हादता कशी बरं मिळेल. तर बहिणी हे करेक्शन करून घ्या. आणि हे त्यांनी कुठे हलवलं तरी चालेल, कोणत्या दिशेला चालेल? पश्चिम वायव्येला तिकडे एक छोटासा खड्डा केलाय खतासाठी, तर तो भाग किंवा पश्चिमेचा भाग तिथे मोरीसारखं करू शकतो. जी गरज आहे तर तिथे करावं आपण. हे सहज शक्य आहे करणं, इथे काही तोडफोड करावी लागत नाही तुम्हाला. अशाच प्रकारे कुठली झाडं लावायची तर ह्या ठिकाणी हर्बल प्लांट्स लावा. घराच्या उत्तरेला, घराच्या ईशान्येला तुळस, आयुर्वेदिक झाडं, झेंडू, कोरफड ही सगळी या ठिकाणी लावा. आपल्या श्रोत्यांनाही मी सांगू इच्छितो, आपल्याही घरामध्ये म्हणजे फ्लॅट असेल, प्लॉट असेल, बंगला असेल, झोपडी असेल, कसंही असू दे, घराची उत्तर दिशा ही पाण्याचा साठा, आयुर्वेदिक झाडं, तुळस आणि थोडंसं मोकळं बसण्यासाठी एक बैठक. आता एवढी मोकळी जागा आहे पण बसायला जागा नाही निर्माण केली, एक छोटासा बेंच तयार केला तर इथे आपण बसावं, बेलाचं झाड लावावं. याचा फायदा, त्याची ऊर्जा आपल्या मनाला आणि शरीराला फायदा होत असेल. सर आपण त्यांचं देवघर बघायचंय आणि ह्याचं नाव काय, तुझं नाव काय? गौरवची बेडरूम बघायची. चल.